हाय, मी नितांशू आणि हा आहे शेवटचा एपिसोड थायलंड दौरा सिरीज मधला. थायलंड दौरा खरं तर लहानपणापासून माझं स्वप्न होतं की एक 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 देश बघत बघत अख्ख्या ग्लोब मधल्या सगळ्या कंट्रीज एक्सप्लोअर करायच्या. हे माझं खूप फॅसिनेशन होतं परदेशाबद्दलचं. पण जसं मोठं मोठं होत गेलो तसं तसं गोष्टींमध्ये दुसऱ्या गोष्टींमध्ये बिझी होत गेलो आणि ते स्वप्न स्वप्नच राहिलं. आणि मग रियालिटी चेक मिळाला आणि त्याच्यामध्ये कळलं की सगळ्या स्वप्न लहानपणीची पूर्ण नाही होऊ शकत. तर मग तसंच बिझी होत असताना कट टू 2024 मध्ये अचानक भयानक मध्ये प्लॅन ठरला. तो व्यवस्थित एक्झिक्यूटही झाला आणि आम्ही फिरून आलो सुद्धा. असंही थायलंडचं एकच साईड खूप ग्लोरिफाय झाली आहे नको त्या पद्धतीने. त्या ग्लोरिफाईड पार्टला जर आपण इग्नोर केला तर थायलंड खरोखर खूप सुंदर आहे, पाहण्यासारखं आहे आणि खूप काही काही आहे एक्सप्लोर करण्यासारखं. आम्हाला अख्खा देश एक्सप्लोर करायला आवडला असता, पण आमच्याकडे वेळ फार कमी होता म्हणून आम्ही फक्त दोनच जे शहर आहेत तीच एक्सप्लोर केली. आणि आमचा बजेट सुद्धा वाढलं असतं. म्हणून म्हटलं दोन शहरं बस झालीत करून. पण खरंच अजून त्यांची जी शहरं आहेत ती एक्सप्लोअर करायला आम्हाला खरंच खूप आवडेल आणि आम्ही पक्का करू जर नशिबात असेल आणि जर आयुष्यात पुढे जर जमलं तर. खरंच. तर फायनली थायलंडमधल्या खूप छान एक्सपिरियन्सेस घेऊन आम्ही आता निघालो. त्यात सुद्धा आमचं विमान होतं ते 1 तास लेट होतं, जे मे बी सांगत असावं की पुढच्या वेळेला परत नक्की या वेळ काढून आणि थोडं बजेट थोडं एक्सपॅन्ड करून या करून. आणि मग शेवटी एकदाचे प्रोसिजर झाले आणि आमचं विमान टेक ऑफ केलं मुंबईला येण्यासाठी. एक गोष्ट मात्र खरी आहे, थायलंड भलेही खूप सुंदर आहे, खूप छान आहे, पण त्याका आमच्या कोकणाची सर नाही हा. आमचा कोकण म्हणजे एकदमच बेस्ट. हा होता थायलंड दौऱ्याचा शेवटचा एपिसोड. पुढचं डेस्टिनेशन नशिबात असेल तर नक्की होईल. तोपर्यंत जय महाराष्ट्र.